मोरया हा शब्द मोरया गोसावी या 14व्या ते 16व्या शतकातील प्रसिद्ध सन्मानार्थ वापरला जातो, ज्यामुळे गणपती बाप्पा मोरया ही जय घोषणा झाली आहे. या शब्दाचा अर्थ जिंदाबाद किंवा विजयी हो असा आहे, जो भक्तांच्या गणपतीला केलेल्या प्रार्थनेतील एक भाग आहे. मोरया शब्दाचा अर्थ आणि वापर. गणेश भक्त मोरया गोसावी. मोरया या शब्दाचा संबंध थेट संत मोरया गोसावी यांच्याशी आहे, जे चिंचवड पुणे येथील गणपती भक्तीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जातात. जय घोषणेचा अर्थ. गणपती बाप्पा मोरया ही जय घोषणा करताना मोरया म्हणजे गणपतीला विजय मिळो. गणपती बाप्पा मोरया ही जय घोषणा करताना मोरया म्हणजे गणपतीला विजय मिळो किंवा तो चिरंजीव राहो अशी प्रार्थना केली जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी. मोरया गोसावी यांनी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्या ठिकाणाला मोरया गोसावी मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांच्या नावाचा संबंध गणपतीशी जोडला गेला आणि मोरया हा शब्द गणपती बाप्पासोबत वापरला जाऊ लागला. भक्तीचे प्रतीक. या शब्दाने गणपतीच्या सामर्थ्याचा आणि भक्तांच्या त्यांच्यावरील श्रद्धेचा अनुभव येतो. थोडक्यात मोरया हा शब्द भक्तांच्या स्मरणार्थ वापरला जातो आणि गणपती बाप्पा मोरया या घोषणेतून गणपतीच्या विजयाची आणि चिरंजीव असण्याची प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पाचा जय जयकार करताना मोरया का म्हणतात? गणपती बाप्पाचा उत्सव 19 सप्टेंबर पासून सुरू झाला. यानंतर 1.5 दिवसाच्या बाप्पाचे विसर्जनही झाले. गणेश उत्सव सर्वांचा आवडता सण आहे. बुद्धिदाता, विघ्नहर्ता, सुखदाता. गणपती बाप्पाला अनेक नावांनी ओळखले जाते आणि त्याच्या अनेक कथाही प्रचलित आहेत. गणपती बाप्पा आणताना, गणेशाची आरती करताना आपण शेवटी गणपती बाप्पा मोरया म्हणतो. तर जय जयकार करताना मोरयाच का म्हणतो? गणपती बाप्पा सोबत मोरया का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावे. गणपती बाप्पा सोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे जुनी कथा आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते. मोरया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतमतांतरे आहेत. वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी 42 दिवस थेऊर इथे जाऊन कठोर तपश्चर्या केली. ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं. आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले. चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला. मयुरेश्वर मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे. असे सांगितले जाते की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले, परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. एके दिवशी गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती. देवांनी त्यांना दर्शन दिले. ही मूर्ती मोरया
गोसावी यांनी मंदिरात स्थापित केले. त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते. गणपती सोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाते. जय जय रघुवीर समर्थ.